थँक्यू. 20 वर्षापूर्वी पतसंस्था परिवार सर्ववासी सहकारमर्षी वसंतदादा पाटील साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मुहूर्तमेढ झाली आणि त्याला यशस्वी 25 वर्ष झाली. पतसंस्थांमधल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याला 25 वर्ष होऊन पाहिजे तेवढ्या समस्या सुटलेल्या नाही आणि सगळ्यात मोठी थकबाकी वसुली हा जो प्रश्न आहे तो आज ऐरणीवर आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. संपूर्ण सभागृहामध्ये हजारो लोक या सभेला हॉलच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आले आणि अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न हा सोडवण्याकामी या ठिकाणी आम्हाला मानसिक बळ दिलं आणि प्रामुख्याने सरकारचे प्रतिनिधीमधून म्हणून श्री प्रवीण भाऊ दरेकर यांनी ही समस्या सोडवण्याचं अभिवचन आपल्या सर्वांसमोर दिलं आणि उद्या मला पूर्णपणे खात्री आहे की उद्याचा सहकारासाठी पतसंस्थेसाठी भविष्यकाळ हा अत्यंत उज्ज्वल असेल. साहेब, आपलं 25 वर्ष झाले आपण आज स्मरणिकेचं प्रकाशन करताय. 25 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये दिलेले, काय आता काय पुढचं भविष्य काय आता यामध्ये काय सांगा? खूप सहकाराला खूप चांगलं भविष्य आहे आणि ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं त्याला नियतीने जे काम हातामध्ये दिलेलं आहे ते त्याने ऑनेस्टीने करायला पाहिजे, निस्वार्थीपणे करायला पाहिजे आणि दुसऱ्यासाठी आपण हे काम करतोय ही भावना कायम जपली पाहिजे आणि ती भावना आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलेली आहे. सर, कहीं ना कहीं गरीब लोगों की बात कर रहा है कि ये कोऑपरेटिव में कोई गरीब और कोई ऊंचा नीचा ये कोई सब्जेक्ट नहीं होता. जो सोसाइटी में बैंक में जो आएगा उसको मदद करने का, कानून से मदद करने का हमारी जिम्मेदारी है. और हम पतपीढ़ी हो, बैंक हो, हमारी मुंबई जिला बैंक हो या हमारी पतपीढ़ी हो, हम उधर भविष्य में भी करते हैं. सर, सामाजिक काम में आप सबसे ज़्यादा रुचि रखते हो. आपके जितने भी मेंबर्स लोग हैं काफ़ी लोगों को हेल्प करते हैं. आप लोग एक हेल्प नेचर के लोग हैं, तो हमारे समाज के और देशवासियों को क्या संदेश देना चाहोगे? किस तरह इस बैंक से जुड़े, किस तरह उन लोगों की जो तकलीफ़ें हैं वो आप दूर कर सकते हैं? मैं इस कार्यक्रम के तरफ से आपको समाज के लिए संदेश देना चाहता हूँ कि इसमें युवक और महिला ये भारी संख्या में इस कोऑपरेटिव सेक्टर में आना चाहिए क्योंकि महाराष्ट्र खाली देखा जाएगा तो महाराष्ट्र गवर्नमेंट का जो बजट है उससे बहुत ज़्यादा बजट कोऑपरेटिव सोसाइटीज़ का जो सहकारी संस्था है 2.25 लाख इस महाराष्ट्र में उनका है. उसमें हमें महिला बहुत संख्या से दिखती नहीं है, हमें युवा वर्ग नहीं दिखते है. यहाँ से 50% से ज़्यादा ये युवक और महिला दिखना चाहिए. तभी ये सब एजुकेटेड लोग, यंग लोग जब आवे तो सरकार को बहुत अच्छा दिन. सर, इस बैंक में कितने कर्मचारी होंगे टोटल? ये हमारी मुंबई बैंक में अभी 650 कर्मचारी है. 15,000 करोड़ रुपए का हमारा टर्नओवर है और सब सभासद और डिपॉझिट को न्याय देने का काम हम लोग सब साथ में करते हैं. पहिला असं सांगतोय की जे कार्यकर्ते सहकारामध्ये काम करतात त्यांनी आता पहिले आपल्या कुटुंबातील स्वतःच्या मुलांना पुढे आणलं पाहिजे. तुमचीच मुलं तुमचे ऐकतील, दुसऱ्याची मुलं तुमचं ऐकतील याची काही गॅरंटी नाही. तेव्हा तुमच्या मुलांना मुलींना सहकारामध्ये आणलं पाहिजे आणि त्यांना एज्युकेट करायला पाहिजे या क्षेत्रामध्ये. आणि पाठ्यपुस्तकामध्ये जोपर्यंत सहकार विषय येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत हा 100 वर्षापेक्षा जास्त याचा इतिहास आहे. तोपर्यंत छोट्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय त्याच वेळी मिळेल ज्यावेळी महिला आणि युवक 50% जास्त या सहकाराचं नेतृत्व. धन्यवाद. सहकार क्षेत्रामध्ये येण्यासाठी महिलांनी पहिलं म्हणजे मनातली जी अडी आहे किंवा एक म्हणतो ना एक संकुचितपणा आहे ना तो सोडून टाकायचा. आणि एक शिकवण मी फक्त एकच स्टेटमेंट मी सांगेन, मेरी साडी से उसकी साडी सफेद कैसी, हे सोडून दिलं पाहिजे. हे सोडलं ना तर सहकारामध्ये खूप मोठं व्यासपीठ आहे आणि ह्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा हे जितकं शिकाल तेवढं कमी आहे तुमच्यासाठी. पण सहकार हा खूप मोठा विषय आहे. हा एक फुलांचा गुच्छ आहे, त्याला तुम्ही बदनाम नका करू. तो एक फुलांचा गुच्छ आहे, तो सुगंधित असाच सदैव राहू द्या. धन्यवाद.